नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील, मुख्यमंत्री भाजपचा असावा या दृष्टीने संघाची रणनीती. 288 मतदारसंघात संघ भाजपात समन्वयासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्ती. आरएसएसने कितीही प्रयत्न केले तरी सत्ता परिवर्तन होणारच. भाजपचा सीएम बनवण्याचं स्वप्न पुढील 20-25 वर्ष पूर्ण होणार नाही. संघाच्या भाजपच्या सीएम बनवण्याच्या रणनीतीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर घेऊ. आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या आवाहनानंतर पवारांची टीका. पुतळ्याच्या निर्मितीसाठी 15 ते 16 कोटींचं बजेट मंजूर झालं होतं, मात्र पुतळा केवळ 15 ते 16 लाखात बनवला गेला. संजय राऊतांचा आरोप. तर गुन्हेगारांना सुरक्षितपणे लपण्यासाठी वर्षाही जागा, राऊतांचा हल्लाबोल. स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता. पुतळा कोसळल्याप्रकरणी नितीन गडकरींची प्रतिक्रिया. तर समुद्रकिनारी बांधकाम करताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, गडकरींचा सल्ला. अनुभव नसणाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं तर पुतळा कोसळण्यामागचं वाऱ्याचं वेगाचं कारण दिलं. शरद पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर टीका. छत्रपती शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. फडणवीसांनी शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, पवारांची टीका. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश. तर संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा दुसरा दिवस. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने राज्यातील जनतेचे हाल. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सरकारनं सहानुभूतीनं प्रश्न सोडवावा. एसटी कामगारांच्या संपावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर सरकार एक सांगतंय आणि त्यांचे सहकारी वेगळं करताय. पडळकर खोतांनी एसटी संपाला पाठिंबा देण्यावर प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षावर एसटी आंदोलनासंदर्भात रात्री बैठक. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, दादा भुसे, संजय शिरसाटांची बैठकीला उपस्थिती. एसटी कर्मचाऱ्यांची संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. काल उदय सामंत यांच्या उपस्थितीतील सरकारसोबतची बैठक निष्फळ. शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. गोपीचंद पडळकर यांच्यासह गुणरत्न सदावर्ते आणि एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण. तब्येत ठीक नसल्यानं अजित पवारांची लातूरमधील कार्यक्रमाला गैरहजेरी. राष्ट्रपतींच्या उदगीरमधील कार्यक्रमांना दादा उपस्थित नसणार. डॉक्टरांकडून अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला. भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याची चर्चा. सांगलीतल्या कडेगावात सभेवेळी राहुल गांधींसह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. 7, 8 आणि 9 तारखेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा होईल. तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करू, शरद पवारांची माहिती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरस्थितीची पाहणी करणार. आदित्य ठाकरेंनी दौरा जाहीर करताच मुख्यमंत्र्यांना जाग आली. सरकारवरच आपत्ती कोसळली आहे, तर राऊतांचा हल्लाबोल. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा आज तिसरा दिवस. पवारांची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद, तर दुपारी 2 वाजता शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे उपस्थित राहणार. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेश कार्यालयाला रिपोर्ट सादर करणार. मराठवाडा विदर्भात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या. खोके सरकार लाडकी बहीण योजनेची इव्हेंटबाजी करण्यात रमलंय. सामनातून सरकारवर हल्लाबोल. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एमआयएमच्या गुलनाज सालीम करेशींचा शिंदे गटात प्रवेश. करेशींचा हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात पक्षप्रवेश. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन. सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मस्थळी आजपासून उपोषण. सोयाबीन, कापूस दरवाढ, पीक विमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवरून तुपकर आक्रमक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नांदेड दौऱ्यावर. सायंकाळी 4:30 पर्यंत नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर हुजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देणार. तर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत महिला मेळावा, बौद्ध विहाराचं उद्घाटन. मावळ विधानसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फुटीचे संकेत. विद्यमान आमदार सुनील शेळके दादा गटाचे असताना प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे इच्छुक. गणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी. भाजपच्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णींचं आवाहन.
पुणे पालिकेकडून शहरातील खड्डे बुजवण्याचं काम सुरू। आतापर्यंत 9 दिवसात 499 पेक्षा जास्त खड्डे बुजवले। पुणे शहरात गेल्या महिन्यात डेंग्यूचे दररोज सरासरी 38 रुग्ण आढळले, तर चिकनगुनियाचे 52 रुग्ण आढळले। डासांपासून पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक विदर्भाला फटका। मराठवाड्यातील 11,67,000 हेक्टर पिकांचं पावसानं नुकसान, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 3,34,000 हेक्टरवरील पिकं भुईसपाट। 12 जणांचा पाण्यात वाहून मृत्यू। पावसामुळे लातूर जिल्ह्यातील टोमॅटो पिकाला मोठा फटका। शेतात पाणी साचल्यानं टोमॅटोसह भाजीपाल्यांचंही नुकसान। शेतकरी हवालदिल। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान। आमदार सुरेश वरपुडकरांकडून नुकसानीचा आढावा। अधिकाऱ्यांचा पंचनामे करण्याचे आदेश। अतिवृष्टीमुळे परभणीत झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत करा। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह आमदार राजेश विटेकरांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। नांदेड जिल्ह्यातील आसना नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात। पावसामुळे जिल्ह्यातील 3,50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। बळीराजा चिंतेत। बीडमधील मुसळधार पावसाचा खरीप पिकांना फटका। जिल्ह्यातील तब्बल 61 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद। कापसाच्या शेतात अजूनही पावसाचं पाणी। हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पपई बागेचं नुकसान। पपई बागेत पुराचं पाणी। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं। धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबला। सोलापूरच्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू। सप्टेंबरच्या अखेरीस डीजीसीएचं पथक सोलापुरात पाहणी करणार। अंतिम पाहणीनंतर विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळणार। जळगावमधील वाघूर धरणाचे 10 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले, तर वाघूर धरणातून 16,393 क्युसेक पाण्याचा वाघूर नदीपात्रात विसर्ग सुरू। जायकवाडी धरण 90.88% भरलं। माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। अमरावतीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अल्प प्रतिसाद। एसटी कर्मचाऱ्यांचा संप कामगार कोर्टानं बेकायदेशीर ठरवल्यानंतर आज प्रवाशांची रेलचेल वाढली। रत्नागिरीतील एसटी कर्मचारी संपाचा लांजा आगाराला फटका। सकाळपासून लांजा आगारातील एसटी बस सेवा बंद। यवतमाळमध्ये दुसऱ्या दिवशी एसटी संपाचा प्रवाशांना फटका। खासगी वाहनानं नागरिकांना प्रवास करावा लागत असल्यानं प्रवाशांची गैरसोय। बदलापूर घटनेनंतर नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील यंत्रणा अलर्ट मोडवर। शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता। रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। नाल्यावर मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील घटना। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला केंद्राचा ग्रीन सिग्नल। रेल्वे मार्गामुळे 1000 गावांना फायदा होणार। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आभार मानले। मालाडमध्ये कारच्या अपघातात महिलेचा मृत्यू। अपघातानंतर कार चालकानं महिलेला रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांकडून आरोपी कार चालकाला अटक। ऐरोलीत एकाच घराचा 40 जणांसोबत भाडेकरार करून फसवणूक। महिलेकडून 40 जणांची 1,78,00,000 फसवणूक। आरोपी सविना गावंड या महिलेवर गुन्हा दाखल।